नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की माहिती आहे आपल्या सर्वांना, की म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत, बऱ्याच नवीन स्कीम्स आहेत, बऱ्याच जुन्या स्कीम्स आहेत. ज्या नवीन स्कीम्स आहेत त्यांचे डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवत असतो. यापूर्वी आणि ज्या जुन्या स्कीम्स येतात, ज्या द्वितीयमध्ये येतात, त्या स्कीमची सुद्धा त्या स्कीम्स मागील सोडतीमधील आहेत. तर त्याबद्दलचे सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ चॅनलवरती बनवले होते. ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती सर्च करून बघू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन स्कीम बद्दलची माहिती घेणार आहोत, जी की तुम्हाला थंबनेलवरनं समजलं असेल, की 2 BHK सर्वात मोठ्या कार्पेटचे 2 BHK तुम्हाला या स्कीम मध्ये बघायला भेटतील. या पूर्ण सोडतीमध्ये सर्वात मोठ्या कार्पेटचे 2 BHK कुठे असतील तर या स्कीम मध्ये असतील आणि त्या स्कीम बद्दलची आपण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी आपण बाकीच्या स्कीमचे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या. आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन बघत राहायचे असतील तर तुम्हाला एक काम करायचं, फक्त छोटंसं चॅनलला सबस्क्राईब करायचं. मी बघतोय की बरेच जे व्ह्यूअर्स येतात ते की 40% व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्स आहेत आणि 60% व्ह्यूअर्स हे नॉन सबस्क्रायबर्स आहेत, जे की बघतायत व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाहीत किंवा लाईक करत नाहीत. व्हिडिओ जर आवडला असेल तर अर्थातच तुम्हाला आवडला तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. सोबतच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तुम्हाला तिथे अर्थातच जॉईन करता येईल तो ग्रुप आणि तिथे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाहीये. कुठल्याही प्रकारचे अ, वेगळे मेसेजेस किंवा वेगळे डिस्कशन तिथे नाही. तिथे फक्त आणि फक्त म्हाडाशी रिलेटेड डिस्कशन्स, तुमचे डाउट्स, तुमचे काही क्वेश्चन्स क्लिअर करण्याचं ते साधन आहे. बाकी लोकांसोबत कनेक्ट करण्याचं साधन आहे आणि हे मी तुमच्यासोबत अवेलेबल करून देतोय फक्त फ्री ऑफ कॉस्ट. यासाठी कुठलाही चार्ज तुम्हाला मी आकारत नाहीये किंवा कुणीही आकारणार नाहीये. त्या चॅनलवरती तुम्ही जॉईन करा. तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही क्लिअर करा किंवा तुमचे जे काही अनुभव असतील ते सुद्धा तुम्ही तिथे शेअर करू शकता. सो हे सर्वांसाठी आहे. सर्वांनी एकत्रित येऊन म्हाडा संदर्भित जे काही स्कीम्स आहेत त्याबद्दलचे अ, लोकांमध्ये जागृती व्हावी, लोकांच्या डाउट्स क्लिअर व्हावे यासाठीच ते चॅनल आहे. सो ते जॉईन केलं नसेल तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता. सो ज्या स्कीम बद्दल मी बोलत होतो ती स्कीम आहे, ज्या स्कीमचे आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत. ती स्कीम आहे मिलेनियम फाल्कन. याचं लोकेशन आहे तातावडे. इथे सगळ्यात 2 BHK फ्लॅट्स आहेत आणि ते सर्व विथ 2-2 बाल्कनी आहेत सर्व फ्लॅटला 2 BHKच्या आणि 1 BHK सुद्धा येतात. फार कमी आहेत, बट 1 BHK सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा बाल्कनी आहे. आणि याचा स्कीम क्रमांक आहे 903 903 ए आणि बी. तर या स्कीम बद्दल आपण माहिती बघणार आहोत. सो स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती. स्कीम कोड आहे 903 ए आणि बी. नाव आहे मिलेनियम फाल्कन. याचं लोकेशन आहे तातावडे. लोकेशन आपण पुढे समजून घेऊया. तिथे टोटल फ्लॅट्स 1 BHKचे 4 फ्लॅट आहेत. म्हाडाकडे सुपूर्द केलेले 8 फ्लॅट आहेत ऍक्च्युअल ॲज पर रेरा. इथे 2 BHKचे 17 फ्लॅट आहेत. म्हाडाकडे सुपूर्द केलेले 20 फ्लॅट आहेत. सो टोटल 28 फ्लॅट म्हाडाकडे सुपूर्द केलेत, बट म्हाडाने फक्त 21 फ्लॅट या सोडतीमध्ये आणले आहेत. बाकीचे मे बी पुढील सोडतीमध्ये ते इन्क्लूड करतील. यांचा कार्पेट एरिया जसं की समजलं असेल, 1 BHKचा कार्पेट एरिया 38 पर्यंत आहे आणि 2 BHKचा तब्बल 62 स्क्वेअर मीटर पर्यंत आहे. सो सर्वात मोठा कार्पेट एरिया इथे तुम्हाला 2 BHKचा बघायला भेटेल. आणि या कार्पेट एरियाचा नेमका लेआउट कसा असेल, काय असेल ते आपण पुढे बघणारच आहोत. सो बट हे तुम्हाला सांगतो की या सोडतीमध्ये सर्वात मोठे कार्पेट विथ 2-2 बाल्कनी तुम्हाला इथे बघायला भेटतात. आणि हे कार्पेट एरियामध्ये आणि इन्कम ग्रुप अर्थातच LIG इन्कम ग्रुपसाठी येतं. LIG इन्कम ग्रुप म्हणजेच ज्यांचं की वार्षिक उत्पन्न फॅमिलीचं हसबंड आणि वाईफचं मिळून वार्षिक उत्पन्न तुमचं 9 लाखाच्या आत असेल, 6 ते 9 लाख मध्ये, तर तुम्ही LIG मध्ये येता. 6च्या खाली असेल तर EWS मध्ये येता. सो EWS आणि LIG दोन्ही गटाचे लोक इथे अर्ज करू शकतात. 9 लाखाच्या वरती असेल तर तुमचं MIG HIG मध्ये येतात, ते तुम्ही इथे अर्ज करू शकणार नाही. आणि सोबतच तुमची जी प्राइस आहे म्हाडाची, तुम्ही बघू शकता की 1 BHK साठी 24 लाखापर्यंत जाते आणि 2 BHK साठी 35 लाख ही बेस प्राइस आहे. अर्थातच कार्पेट एरिया म्हणून त्याची प्राइस सुद्धा जास्त आहे. आणि यामध्ये ॲडिशनल चार्जेस पकडून तो 40च्या घरामध्ये आरामात ती टोटल कॉस्ट तुम्हाला जाईल. त्यानंतर पोझिशन इथे डिसेंबर 2028 आहे. सो तुम्हाला 3 वर्ष वाट बघावी लागेल. आणि सर्व फ्लॅटला बाल्कनी आहे. 1 आणि 2 BHK तुम्हाला सांगितलं, लिटिगेशन कुठल्याही प्रकारचे इथे नाही आहेत, तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे की ही बिल्डिंग कॉमन बिल्डिंग आहे. याच्या A to H असे 14 माळ्याच्या बिल्डिंग आहेत. त्यामध्ये
ए बिल्डिंग मध्ये फर्स्ट टू फोर्थ फ्लोअर पर्यंत भाड्याचे फ्लॅट्स तुम्हाला बघायला भेटतील 1 आणि 2 BHK, आणि वरती मग प्रायव्हेट फ्लॅट्स असतील बिल्डरचे. सो कॉमन बिल्डिंग मध्ये आहे आणि सेमच फ्लॅट आहे, तर त्याच्यामुळे जवळपास कॉन्फिगरेशन सेमच आहे, आणि सर्व अम्युनिटीज वगैरे इथे खूप आहेत, साऱ्या आहेत अम्युनिटीज, तर त्यांचा ऍक्सेस सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. लोकेशन समजून घेऊयात. अर्थातच तुम्ही जर सर्च केलं मिलेनियम फाल्कन नावाने तर तुम्हाला ते लोकेशन तिथे बघायला भेटेल. सो कुठे आहे तर औंध BRTS रोड आहे, तुम्ही बघू शकता. ओके, अजून एक थोडंसं झूम करूयात. सो हाय डांगे चौक, डांगे चौकाकडनं रावेतकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याने पुढे येऊन तुम्हाला हा एक पॉइंट लागेल. अ, या पॉइंटवरून तुम्हाला आतमध्ये एंट्री बघायला भेटेल. हे बालाजी लॉ कॉलेज आहे, त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला एंट्री बघायला भेटेल, आणि तिथून आतमध्ये तुम्ही सरळ सरळ आल्यानंतर एक विवांता सोसायटी आहे. विवांता सोसायटी नंतर तुम्हाला इथे मिलेनियम फाल्कनचं काम सुरू असताना बघायला भेटेल. सो हा मिलेनियम फाल्कनचा प्रोजेक्ट आहे. सो एंट्री तुमची इथनं असणार आहे. अजून झूम. सो या साईडने तुमची एंट्री असणार आहे. एंट्री केल्या केल्या तुम्हाला ए बिल्डिंग लागणार आहे. इथे ही जे सेल्स ऑफिस आहे तिथे ए बिल्डिंग लागणार आहे. त्यानंतर मधला जो पॅसेज आहे तिथे अम्युनिटी स्पेस असेल, कुठल्या कुठल्या असतील ते आपण पुढे बघूयात. आणि त्यानंतर हा जो आडवा स्पेस आहे, हा बघा इथून ते इथपर्यंत पूर्ण. सो इथे बी टू या शेवटीपर्यंत एच. सो अशा टाईपच्या बिल्डिंग असणार आहेत. 14 माळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. सो असं असणार आहे. आपण स्ट्रेट व्ह्यू बघूयात की एक्झॅक्टली कसं दिसेल. हे तुम्ही बघू शकता. मिलेनियम फाल्कन बिग कार्पेट 2 BHK. सो तुम्ही बघू शकता इथे सुद्धा त्यांनी तसंच प्रमोशन केलेलं आहे की बिग कार्पेट 2 BHK असतील, आणि अशा टाईपचा अप्रोच रोड तुम्हाला इथे बघायला भेटेल. सध्या हा रस्ता छोटा आहे, तुम्ही बघू शकता, बट इन फ्युचर हा रस्ता वाईडनिंग होणार आहे. बट कधी होईल त्याची गॅरंटी नाही. सो यामधनं इथनं तुम्हाला एंट्री असेल. एंट्री केल्या गेल्या तुम्हाला लिव्हिंग येथे, सॉरी, एंट्री केल्या गेल्या तुम्हाला इथे आपला ए टावर लागेल, ज्यामध्ये की म्हाडाचे बिल्डिंग फ्लॅट्स असतील. आणि बाकीची कनेक्टिव्हिटी तुम्हाला समजली असेल. या साईडला तुम्हाला मुंबई पुणे हायवे आहे, इथनं सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता. इथे डिकॅथलॉन मॉल आहे, त्यालाच डायरेक्टली कनेक्ट होतं पुढे येऊन मिलेनियम फाल्कन, हे तुम्ही बघू शकता. विजन वन मॉल. सो याला कनेक्ट होतो इकडे असा. आणि या साईडला तुम्हाला अमरावती BRTS, आणि इथेच भूमकर चौक सुद्धा आहे. सो कनेक्टिव्हिटी वाईज सुद्धा इन फ्युचर जेव्हा जर रस्ता हा चांगला झाला, वाईट झाला, तर इन फ्युचर हा सुद्धा एक चांगला प्राईम लोकेशनचा फ्लॅट होऊ शकतो. त्यानंतर लेआउट थोडक्यात समजून घेऊयात. आता मी सांगितलेलंच आहे, बट तरीही तुम्ही या साईडने एंट्री तुम्ही बघू शकता. त्याने प्रपोज मोठा दाखवलाय, सध्या 1 लेन आहे, नंतर 2 लेनचा होऊ शकतो. नंतर एंट्री केल्या गेल्या ही ए बिल्डिंग लागेल, ज्यामध्ये की आपले म्हाडाचे फ्लॅट्स असतील, हे बघू शकता. फर्स्ट टू फोर्थ फ्लोअर, थर्ड फ्लोअर पर्यंत पूर्ण अख्खा फ्लोअरच आहे, आणि फोर्थ फ्लोअर वरती हे फोर्थ आणि थर्ड नंबरचे फ्लॅट आपले म्हाडाचे असतील. हे फोर्थ आणि थर्ड नंबरचे फ्लॅट होता हा 1 BHK आहेत, आणि बाकीचे 1 to 5, 6 हे 2 BHK असतील कॉर्नर फ्लॅट, त्यामुळे त्याला बाल्कनीज भेटतील. आणि इथे तुम्ही बघू शकता अम्युनिटीज काय काय आहेत. मल्टीपर्पज जिम, स्विमिंग पूल, मल्टीपर्पज कोर्ट, गझेबो, किड्स प्ले एरिया वगैरे, हे तर सर्व अम्युनिटीज इथे तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर बाकीचे फ्लॅट्स, बाकीच्या टावरची एंट्री या साईडला असेल. सो B to H इकडे असतील. अशा टाईपचा मास्टर लेआउट आहे. त्यामुळे त्यानंतर आपण बघूयात की फ्लोअर प्लॅन कशा टाईपचा आहे. हे तुम्ही बघू शकता. हा 1 to 3 चा फ्लोअर प्लॅन आहे वरचा, आणि खालचा जो आहे हा 1 to 3 फ्लोअरचा, आणि खालचा 4th फ्लोअरचा असेल. जसं की सांगितलं, 4th फ्लोअरवरती हे दोनच फ्लॅट असतील, आणि फर्स्ट टू थर्ड फ्लोअर पर्यंत हे सर्व तुम्हाला पूर्ण अख्खा फ्लोअर, तिन्ही फ्लोअर तुम्हाला फ्लॅट बघायला भेटतील. तर आपण आता यावरनं तुम्हाला समजत असेल तर इथे 1 BHK जे आहे तर ते इथेच आहेत फक्त, हे दोन 1 BHK या साईडला सुद्धा. सो 1 to 4th फ्लोअर पर्यंत हे
दोन दोन असे टोटल 8 1 BHK आहे तर तुम्हाला, आणि बाकीचे 2 BHK असतील सर्व. तर एक्झॅक्टली आपण फ्लॅटचा 2 BHK फ्लॅटचा लेआउट एकदा समजून घ्या. सो एंट्री केल्या केल्या हा 2 BHK आणि या साईडला बाजूला हा 1 BHK. सो दोन्ही समजून घ्या. सो एंट्री केल्या केल्या 2 BHK आपण समजून घ्या. एंट्री केल्या केल्या तुम्हाला एंट्रन्स लॉबी लागेल. त्यानंतर लिव्हिंग रूम लागेल 3.2 बाय 4.4 ची. त्यानंतर तुम्हाला इथे ओपन बाल्कनी बघायला भेटेल. त्यानंतर राईट साईड आल्यानंतर डायनिंग, मोठा स्पेशियस असा डायनिंग सेपरेट एरिया तुम्हाला बघायला भेटेल. हा पूर्ण अख्खा डायनिंग एरिया आहे. आणि ते किचन तुम्हाला सेपरेट बघायला, जनरली काय होतं की दोन्ही कंबाईन असतात, लिव्हिंग प्लस डायनिंग, बट इथे तुम्हाला सेपरेट डायनिंग एरिया भेटतोय. त्याच्यामुळे लिव्हिंग पूर्ण तुम्हाला सोफा आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी यूज करता येईल, कारण की तिथे डायनिंग टेबलची गरज नाही पडणार आहे. याला किचनला इनक्लोज बाल्कनी आहे, अर्थात तसं ही बाल्कनी नाही आहे प्रॉपर, बट इनक्लोज मध्ये आतमध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन वगैरे साठी स्पेस तुम्हाला बघायला भेटेल. नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे टॉयलेट बघायला भेटेल. त्यानंतर येथे तुम्हाला बेडरूम बघायला भेटेल, ज्याला की अगेन इनक्लोज बाल्कनी आहे, जी की ऍक्च्युअल बाल्कनी असते. त्यानंतर मास्टर बेडरूम तुम्ही बघा, एंट्री केल्या केल्या हा पूर्ण अख्खा स्पेस तुम्ही इथे वॉर्डरोब असा लावू शकता, अशा टाईपचा इथे वॉर्डरोब लावू शकता, आणि बाकीचा स्पेस तुम्हाला एंट्री, आणि त्यानंतर मास्टर बेडरूम 3.2 बाय 3.5 ची. सो ही पूर्ण अख्खी बेडरूम तुम्हाला फक्त बेड आणि साईड टेबल आणि किंवा दुसरं ड्रेसिंग टेबल वगैरे ठेवण्यासाठी यूज करू शकता, कारण की वॉर्डरोब तुमचा इकडे येईल, आणि ही पण खूप मोठी स्पेस आहे वॉर्डरोब साठी, जी की इनफ आहे, सफिशियंट आहे. ज्याला की तुम्हाला ओपन बाल्कनी तुम्हाला बघायला भेटेल, ज्याचे की अपोजिट साईडला अगेन अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. सो 2 टॉयलेट बाथरूम, इथे तुम्हाला 2 बाल्कनी, ओपन बाल्कनीज आणि 2 इनक्लोज बाल्कनीज, आणि सेपरेट डायनिंग एरिया, सेपरेट लिव्हिंग एरिया, अशा टाईपचा तुम्हाला लेआउट बघायला भेटेल. सो एकदम चांगला लेआउट तुम्हाला इथे बघायला भेटेल 2 BHKचा. 1 BHKचा तुम्हाला इथून एंट्री असणार आहे. 1 BHKची एंट्री केल्यानंतर लिव्हिंग प्लस डायनिंग, जसं की सांगितलं बऱ्याच ठिकाणी कंबाईन असतं. सो लिव्हिंग प्लस डायनिंग तुम्हाला इथे अशा टाईपचं बघायला भेटेल. त्यानंतर पुढच्या साईडला गेल्यानंतर इथून एंट्री स्टडी रूमसाठी, ज्याला की इनक्लोज बाल्कनी. लिव्हिंगला तुम्हाला ओपन बाल्कनी सुद्धा बघायला भेटेल, जी की खूप मोठी आहे, जी की या दोन्ही बाल्कनीचं कंबाईन केल्यानंतर च्या जवळपास ती जाऊ शकते. सो ही लिव्हिंग तुम्हाला ओपन बाल्कनी बघायला भेटेल. त्यानंतर किचन या साईडला आहे, ज्याला की इनक्लोज बाल्कनी तुम्हाला बघायला भेटेल. सो अशा टाईपचा एक सिम्पलचा 1 BHKचा लेआउट आहे, जो की एवढा इम्प्रेसिव्ह नाहीये, बट ठीकठाक आहे. बट 2 BHKचा एकदम चांगला लेआउट तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर मार्केट रेट बद्दल, जसं की बिल्डरचा जो रेट चालू आहे त्या रेटनेच तुम्ही पकडू शकता, कारण की सेमच फ्लॅट आहेत आणि कार्पेट एरिया जवळपास सिमिलर आहे, थोडासा छोटा आहे, बट तुम्ही त्या रेटने जर पकडलं तर 1 BHKची 45 to 50 मॅक्स तुम्ही पकडू शकता, आणि 2 BHKची तुम्ही क्लोज टू 70 तुम्ही इझिली पकडू शकता, कारण की बिल्डरची इथे रेट 80च्या वरती आहे. अर्थातच त्यामध्ये निगोशिएशन किंवा बाकीच्या गोष्टी पण असतात, बट तुम्ही 70च्या रेंजमध्ये तुम्ही, कारण की कार्पेट एरिया मोठा आहे त्यामुळे 70च्या रेंजमध्ये तुम्ही इथे पकडू शकता. 10 ते 12चा पर 1000 स्क्वेअर फीटचा रेट चालू आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही हा रेट पकडू शकता. आणि इथे रेंटची गोष्ट करायला गेलं तर 2 BHKचा इथे 27 28 30च्या रेंजमध्ये आजूबाजूच्या सोसायटीमध्ये चालू आहे, पण तुम्ही सेफर साईड 25 पकडू शकता. अर्थातच तुमचा सर्व बेस्ट आहे लेआउट 2 BHKचा, त्यामुळे रेंट तुम्हाला तेवढा पण भेटू शकतो, बट एक सेफर साईड तुम्ही 25,000 पकडू शकता, आणि 1 BHKचं तुम्ही 15 ते 18 पर्यंत सुद्धा पकडू शकता, कारण की 18 पर्यंत सुद्धा इथे रेट, 18 19 पर्यंत सुद्धा रेंट इथे तुम्हाला भेटू शकतो. बट तुम्ही सेफर साईड 15 ते 16 पर्यंत रेंट इझिली पकडू शकता. सो फायनल कन्क्लुजन काय या प्रोजेक्ट बद्दलचं, तुम्हाला आतापर्यंत समजले असतील ऍडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस मध्ये एक तर तुम्हाला लोकेशन तुम्हाला थोडंसं आतमध्ये वाटत असेल तर तेवढंच आहे, आणि रोड सध्या कनेक्टिंग जो रोड आहे छोटासा आहे, तो एक आहे, जो की वाईडनिंग व्हायला अर्थातच तुम्हाला माहिती असेल की बराच काळ काळ जातो त्यामध्ये वाईडनिंग होण्यासाठी. सो तो एक कनेक्टिंग रोड आहे, तो एक इश्यू आहे. पोझिशन तुम्हाला 3 वर्ष अर्थातच वाट बघावी लागेल, तो एक छोटासा इश्यू आहे. बट बाकी लिटिगेशन कुठले नाही, ऍडव्हान्टेजेसमध्ये लिटिगेशन कुठल्याही प्रकारचे नाही येतं. मोठ्या कार्पेटचे आहेत फ्लॅट. हा, एक कॉस्टिंग तुम्हाला जास्त जाऊ शकते, कारण की मोठ्या कार्पेट आहेत, बट कॉस्टिंग पण 35 लाखापर्यंत आहे. ऍडिशनल चार्जेस पकडून 40 लाखाच्या इझिली वर जाईल. सो त्या लोकांनीच विचार करून इथे अर्ज करा, ज्यांचं की बजेट 40 लाखापर्यंत ऍटलिस्ट असेल. तर तुमचं बजेट 30 लाखापर्यंत असेल, 35 लाखापर्यंत असेल, तर तुम्ही इथे अर्ज करू नका. कारण की कॉस्टिंग याची खूप जाते 2 BHKच्या मानाने, जी की प्राईम लोकेशनला तुम्ही जर बघितलं तर 2 BHKचे
कॉस्टिंग तुम्हाला 30 लाखापर्यंत पकडून जाते. अर्थातच कार्पेट एरिया थोडाफार छोटा असेल, बट चांगल्या कार्पेट एरियाचे सुद्धा फ्लॅट तुम्हाला 30 लाखाच्या आत म्हाडाचे ऑल इन्क्लुसिव्ह भेटतो. हा इथे तुम्हाला 40 लाखाच्या घरामध्ये जातोय. सो हा एक मोठा ड्रॉबॅक इथे मी म्हणू शकेल. बट ते पकडलं ते सोडलं तर बाकी सर्व दृष्टीने तुमचं जर बजेट असेल 40 लाखाचं आणि तुम्हाला अर्थातच मार्केट रेटपेक्षा तुम्हाला कमीच रेटमध्ये भेटतोय. सो 70 लाखाचा फ्लॅट तुम्हाला 40 लाखामध्ये भेटतोय. सो एक चांगलंच आहे आणि विन विन सिच्युएशन आहे. तुम्हाला सर्व अम्युनिटीज यूज करायला भेटतील, कॉमनच आहे. सो ते बाकीचे प्लस ॲडव्हांटेजेस सुद्धा आहेत. सो ते सर्व पकडून मी तरी सजेस्ट करेल इथे बाय करायला. ओन्ली तुमचं बजेट जर 40 लाखाच्या रेंजमध्ये असेल तरच इथे तुम्ही अप्लाय करा. नसेल तर अर्ज करू नका. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची माहिती. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. दुसऱ्या कुठल्या स्कीमचे व्हिडिओ डिटेल व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तो पुढील व्हिडिओमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत धन्यवाद. मी रजा घेतो आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्कीम बद्दलची माहिती घेऊन.